बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे। महत्त्वाची बाब म्हणजे पुढील काही दिवस कडाक्याची थंडी कायम राहणार आहे। महाराष्ट्रात सुद्धा थंडीची तीव्रता गेल्या काही दिवसांमध्ये वाढलेली आहे। मागे मुंबईत पाऊस झाला होता, तर त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळालं। यामुळे काही भागात थंडीची तीव्रता थोडी कमी झाली होती, पण आता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हळूहळू सगळीकडे कडाक्याची थंडी जाणवू लागलेली आहे। दरम्यान 9 जानेवारी रोजी उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी अनुभवायला मिळणार आहे असा अंदाज समोर आलेला आहे। तर दुसरीकडे दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये धो-धो पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ऐन हिवाळ्यात दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आलेला असल्यानं तेथील शेतकऱ्यांची चिंता नक्कीच वाढणार आहे। याचवेळी राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये सकाळी दाट धुक्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीत आता आपण हवामान खात्याचा अंदाज नेमका कसा आहे याचा आढावा घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। IMD कडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या 9 जानेवारी 2025 रोजी उत्तराखंड, पंजाब, पूर्व उत्तर प्रदेश, उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये दिवसभर थंड हवामान पाहायला मिळू शकतं। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये किमान तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवलं जात आहे। तसंच मैदानी प्रदेशातील छत्तीसगड येथील अंबिकापूर इथं सर्वात कमी म्हणजे 3.3 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली आहे। जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट यामध्ये सुद्धा तीव्र थंडी पाहायला मिळते। डोंगराळ भागात बहुतांश ठिकाणी तापमान शून्याखाली नोंदवलं जात आहे। आता उद्या पण या सर्व राज्यांमध्ये जबरदस्त थंडी राहणार आहे। पुढील 3 दिवस पूर्व राजस्थान, बिहार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे। तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथं 12 जानेवारी 2025 पर्यंत दाट धुके पडण्याची शक्यता आहे। मात्र एकीकडे थंडीमुळे आणि दाट धुक्याचा अंदाज देण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे उद्यापासून 11 जानेवारी पर्यंत तामिळनाडू राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे। केरळ आणि माहे इथं सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। इथं सुद्धा वादळासह पावसाचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देण्यात आलेलं आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील थंडीची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज।